नमस्कार मंडळी, कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत कॉर्नची भजी। त्यासाठी आपण इथे एक मक्याचे दाणे निवडून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये छोटा तुकडा आलं, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा धणे पावडर घालून ते वाटून घ्यायचं आहे। आणि अशा प्रकारे आपण वाटून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता इथे 1 आणि अर्धा कांदा कापून घेतलेला आहे बारीक तो, आणि 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या कापलेल्या आहेत बारीक। आता ते व्यवस्थित घालून घ्यायचं आहे त्यात, आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर इथे मी 1 चमचा मीठ घालते आहे। तुमचा जो अंदाज असेल तो तुम्ही घालू शकता इथे। तर आता आपण सगळे त्यात मसाले घालून घेऊया। तर पहिले हिंग घालायचं आहे थोडंसं, त्यानंतर आपण घालणार आहोत अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। आता हे सगळं घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत 1 वाटी पीठ। 1 वाटीला थोडं कमी बेसनाचं पीठ, आणि तांदळाचं पीठ पण घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ त्याहून थोडं कमी घ्यायचं आहे, आणि कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे 2 चमचे। इथे तुम्ही कॉर्नफ्लॉवर नाही घातला तरी चालेल, तांदळाच्या पिठामुळे ऑलरेडी क्रिस्पी होतात भजी। तर इथे मी 2 चमचे घातलेलं आहे, छोटे चमचे। तर अशा प्रकारे आपलं भजीचं जे बॅटर आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी अजिबात घातलेलं नाही आहे। मके देखील वाटताना आपण पाणी घातलं नव्हतं। मके ऑलरेडी ओलसट असतात, त्यामुळे पाणी नाही घातलेलं आहे इथे अजिबात। पाणी न घालता हे असं मिक्स तयार करून घ्यायचं आहे आपण। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं जे बॅटर आहे भजीचं ते तयार आहे। एकदम घट्ट नाही आणि पातळ पण नाही, असं व्यवस्थित भजी पडतील अशा प्रकारचं बॅटर आहे। तर आता इथे आपण तेल तापवून घ्यायचं आहे कढईमध्ये, आणि भज्या टाकायच्या आहेत छोट्या छोट्या। तर तुम्ही बघू शकता की भज्या टाकून घेतलेल्या आहेत। तर साधारण 5 मिनटं लागतात दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करायला। टी टाइम स्नॅक्ससाठी चांगला ऑप्शन आहे। तर अशा प्रकारे एक तोडून दाखवते मी तुम्हाला भजी। तुम्ही सॉससोबत, चटणीसोबत, कशासोबतही सर्व करू शकता। नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।